हेडलाइन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना गेल्या 3.5 तासांपासून दिल्लीमधील भारतीय वायुसेना तळावरती आहेत। काही वेळापूर्वीच शेख हसीना आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भेट झालेली आहे। तिकडे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची सुद्धा भेट घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। दरम्यान शेख हसीना यांनी ब्रिटनकडे शरणागतीची मागणी केली आहे। आज रात्री उशिरा 1च्या दरम्यान हसीना लंडनला रवाना होण्याची शक्यता आहे। त्यांच्या विमानामध्ये इंधन टाकण्याचं काम सुरू आहे। माझे सहकारी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे शिंदे, आत्ताचे अपडेट्स। बिलकुल, अतिशय महत्त्वाची ही बैठक आहे, कारण या बैठकीमध्ये सर्वच महत्त्वाचे नेते परराष्ट्र मंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, संरक्षण मंत्री आहेत, गृहमंत्री अमित शहा आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बैठक घेत आहेत। कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणजेच की जेव्हा जेव्हा काही परिस्थिती अशी निर्माण होते, उद्भवते की ज्याचा भारतावर परिणाम होणार आहे, तेव्हा तेव्हा ही बैठक जे अचानक बोलवली जाते आणि अशीच परिस्थिती शेजारच्या राष्ट्राची उद्भवलेली आहे। बांगलादेशमधलं जे संपूर्ण परिस्थिती आहे त्या संदर्भातली ही बैठक आहे आणि बांगलादेशच्या या संपूर्ण परिस्थितीचा आर्थिक, त्याचबरोबर संरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि इतर संपूर्ण क्षेत्रावर कसा परिणाम होणार आहे भारतावर आणि त्यासाठी भारत म्हणून सज्ज कसं आहे या संदर्भाची ही अतिशय महत्त्वाची बैठक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बराच वेळ सुरू होती आणि सर्वच परराष्ट्र मंत्रालयानं, संरक्षण मंत्रालयानं, गृह मंत्रालयाने, वित्त मंत्रालयाने आपापले काय मत आहे ते या संदर्भामध्ये व्यक्त केलेलं आहे आणि सुरक्षा व्यवस्था कशी वाढवण्यात आलेली आहे, त्याचबरोबर शेख हसीना यांच्यासोबत जी चर्चा झालेली आहे त्यानंतर मग भारताची भूमिका काय घ्यायची आहे, व्यापार जो आहे त्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचे आहेत, त्याचबरोबर रेल्वे सुद्धा ज्या जाणार आहेत त्या सुद्धा बंद करण्यात आलेल्या आहेत, त्या संदर्भामध्ये सुद्धा काय निर्णय घ्यायचे आणि बांगलादेशकडून अद्याप तिथल्या लोकांना बाहेर भारतीयांना कसं काढलं जाते यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। रामराजे, शेख हसीना सध्या दिल्ली विमानतळावरती त्या भागामध्ये उपस्थित आहेत आणि प्रतीक्षा करतायत लंडनमधून परवानगी मिळण्याची। ही परवानगी साधारण किती वाजल्यापर्यंत मिळू शकते? बिलकुल, आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती रात्री 1 वाजता शेख हसीना दिल्लीतून निघणार असल्याची माहिती मिळते आणि त्या आता विमानामध्येच आहेत। तिथेच सर्व बैठका विमानामध्ये झाल्याची आपल्याला माहिती मिळते आणि त्यानंतर म्हणजे की साधारणतः 4 तासांनंतर त्या लंडनला जाणार असल्याची आपल्याला माहिती मिळते। निश्चित रामराजे, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू आहे। कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची ही बैठक आहे। बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित होते। याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सुद्धा उपस्थित होते। या सगळ्यांमध्ये शेख हसीना सध्या दिल्ली विमानतळावरती उपस्थित आहेत आणि लंडनला ते रवाना होणार आहेत। त्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने कशा पद्धतीने खबरदारी घेतली जाते यावरती चर्चा झाली आहे।